बातमी आता स्टंटबाजीची आहे, कारण रील करता तरुणांची स्टंटबाजी आहे। अवघ्या काही सेकंदाच्या रील करता स्वतःचा जीव धोक्यात घातला जातोय। चालत्या ट्रेनमध्ये लटकतानाचा व्हिडिओ हा समोर आलाय। ही दृश्य आपण पाहतोय। जेन्स डब्यात ही रीलबाजी करण्यात आलेली आहे। एक तरुणी या ठिकाणी दिसते। दादर ते वांद्रे या दरम्यान ही स्टंटबाजी करण्यात आलेली आहे। रील करण्याच्या नादात जीव धोक्यात टाकण्याचा हा प्रयत्न। अशी स्टंटबाजी करू नका असं लोकशाही मराठी सुद्धा आवाहन करताय। अंगलट येऊ शकते। तर तिथं मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न झालाय। मुंबईतल्या अंधेरीतल्या ओशिवरा परिसरामध्ये अंधेरीत मॉडेलच्या मदतीकरता धावणाऱ्यांवर देखील कार घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे। मॉडेलच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। आरोपीनं याआधी मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर ॲसिड अटॅकची धमकी सुद्धा दिली होती। इमारतीवरून उडी मारून 3 अल्पवयीन मुलींनी जीवन संपवलंय। या तिघी सुद्धा अल्पवयीन मुली या सख्या बहिणी होत्या। इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलंय। उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद लोणी परिसरात ही घटना घडली आहे। करीब 2 बजे पीआरवी के माध्यम से सूचना प्राप्त हुई, जिसमें 3 लड़कियों ने ऊपर से कूदने की सूचना प्राप्त हुई थी। यहाँ मौके पे आके देखा तो तीनों बच्चियों को अस्पताल शिफ्ट कराया गया, जहाँ उनको ब्रॉड डेड डिक्लेयर कर दिया गया था। अभी तक की जो जांच हुई है, इसमें ये सामने आया है कि ये जो तीनों लड़कियां हैं, इन्होंने सुसाइड किया हुआ है। और जो हमें इससे संबंध में एक सुसाइड नोट भी प्राप्त हुआ है, जिसकी अधिक जांच की जा रही है और इन्हीं तथ्यों के आधार पे आगे की कार्रवाई की जा रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।